तर आज फायनली आमच्या पिल्लूचं अन्नप्राशन झालेलं आहे बरं का. पण त्या अगोदर आज सकाळी सगळी घरातली कामं आवरली. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून छानपैकी चहा घेतला. चहासोबत बन मस्का खायचा होता, पण तो काही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी केक आणला होता फ्रूट अँड नट्सचा. पण तोही खूप छान होता, टेस्टी होता. त्यानंतर लगेचच आम्ही मोठ्या घरी गेलो, जिथे आम्हाला आमच्या पिल्लूचा अन्नसंस्कार करायचा होता. तर अन्नप्राशन करण्यासाठी सगळी तयारी करायची होती, म्हणून आदल्या दिवशी सगळं सामान घेतलेलंच होतं. त्यानंतर इथे गेल्या गेल्या ह्यांनी सगळ्या फ्रूट्स वगैरे कट करून छानपैकी डेकोरेशन केलेलं होतं. दिवस कुठे गेला तेच कळलं नाही आणि करण्यासाठी आम्ही दुपार ठरवलं होतं, पण रात्र झाली होती आम्हाला सगळं करायला. त्यानंतर पिल्लूची खीर बनवायची होती, तर ही अन्नप्राशनची खीर मी बिना दुधाची बनवलेली आहे. रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर इथे एक पिल्लूची खीर तयार झालेली होती. कितीही लवकर आवरायला घ्या, पण व्हायचा जो वेळ होतोच. आम्ही दुपारपासून सगळी तयारी करायला घेतली होती, पण झाली तर होती आम्हाला संध्याकाळ करायला. तिची अंघोळी घालायची होती, मला अंघोळीचा व्हिडिओ सेपरेट करायचा होता, बट ऐन वेळेला सगळं गोंधळ झाला. ती दुपारच्या वेळेला छान झोपून गेली होती, म्हणून तिला काय आम्ही उठवलं नाही. इथे वेदांत बिस्किटांची जुगजुग गाडी बनवणार होता. यूट्यूबवरती त्याने व्हिडिओ पाहिला होता, पण ते काय त्याला जमायला तयार नाही. इथे मी साखरेचा पाक बनवला होता ते स्टिक करण्यासाठी, आणि इकडे मस्तपैकी तिच्या शाही स्नानाची तयारी केलेली होती. आणि इकडे बघा आमची पिल्लू कसली गोड दिसतीये. तिला मोगऱ्याचे हार घातले होते आणि व्हाईट कलरचा ब्लाऊज पीस होता, तोच मी तिला गुंडाळून घेतलेला होता. त्यानंतर पिल्लूला अंघोळ घालताना काय झालं होतं काही कळतच नव्हतं, खूप रडत होती. मे बी तिला सवय नाही आहे अशी टपमध्ये अंघोळ करण्याची. त्यानंतर आम्ही दोघीजणी मायलेकी छान रेडी झालो आणि अन्नप्राशनला गेलो. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूयात, बाय.